2025 मध्ये जर तुम्हाला युट्यूबर व्हायचं असेल तर टॅलेंट स्किल आणि अनबॉक्सिंग वगैरेची काही गरज नाही. तुम्ही गपकन लग्न करा, मी तुम्हाला सांगतो, आणि कपल व्लॉगिंग चालू करा. इट इज द बेस्ट बिझनेस इन द एंटायर वर्ल्ड. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोमन. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. टायटल थंबनेल पाहून तुम्हाला विषय कळला असेल. यू आर व्हेरी स्मार्ट, आय नो. लेकिन त्या अगोदर माझ्या हृदयाच्या यातना तुमच्या काळजापर्यंत पोहोचल्या पाहिजे. गाईज, अहो हे रील स्टार लोक यांनी, काही लोकांनी तर म्हणजे आडझोड दुकानं उघडली. रेट असणारे फक्त 499 रुपये. काही लोक म्हणजे डायरेक्ट रियालिटी शो मध्ये गेले. काही लोकांनी घपकन लग्न केलं. आणि आता काही लोकांना पोरं होणार आहेत. हे सगळं बघितल्यानंतर मी कधीतरी कुठल्या तरी गाडी समोर उडी गेली. गाईज, मी 4 वर्षांपूर्वी ढुंगण झिटकून असाच गावभर उन्हाळ्या करत फिरत होतो आणि मी आजही तेच करतोय. माझ्या लाईन मध्ये तुमच्यापैकी किती लोक आहेत? हे 4 वर्ष आयुष्यात कुठं गेली घंटा कळलं नाही इच्छा गावात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्ही माहितीये तुम्हाला की सध्या काय चाललंय, ज्यांनी टिकटॉक आणि रील्सचा काळ गाजवून टाकला, मराठीतले रीलचे सुपरस्टार पर्सनॅलिटी आदित्य भाऊ सातपुते यांनी रिसेंटली आपल्या युट्यूब चॅनलवरती इन्स्टॉलमेंट मध्ये डिक्लेअर केलं का ते बाप होणार आहेत. नेहा इज प्रेग्नंट. अंकिता, नेहा आणि माझ्या डोळ्यात पाणी, तो आनंद दिसतोय. पार्ट 2, नेहा इज प्रेग्नंट, तुम्ही काका होणार आहात, इमोशनल झाली सगळी. पार्ट 3, नेहा इज प्रेग्नंट, जान्हवी गॉट इमोशनल, सातपुते फॅमिली रिएक्शन. पार्ट 4, आक्या तू काका होणार, नेहासाठी खतरनाक सरप्राईज गिफ्ट. पार्ट 5, जिगर फॅमिली, खतरनाक रिएक्शन, विश्ले आणि ऋषभ तुम्ही काका होणार. पार्ट 6, सानिका मोहित, मी बाप होणार, इमोशनल मुवमेंट. पार्ट 7, बनियान हिंदवी, मी बाप होणार आहे, खतरनाक रिएक्शन. पार्ट 8, लहानपणापासून सोबत आणि आज मी बाप होणार समजल्यावर, अक्षय तू काका होणार. इन्स्टॉलमेंट मध्ये डिक्लेअर केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, लोकांच्या आनंदाची काही लिमिटच नव्हती. काही लोकांना तर इतका आश्चर्याचा धक्का बसला की त्यांचा आश्चर्याचा धक्का बघून मलाच मोठा आश्चर्यचकित व्हायची वेळ आली की एवढा आश्चर्याचा धक्का यांना का बरं झाला, एवढा आश्चर्य होण्यासारखं काय होतं याच्यामध्ये. आय नो यू आर हॅपी, बट व्हॉट इज दॅट टू बी शॉक्ड. अमरेंद्र बाहुबली. या विषयामध्ये आपण जरा पुढे जाऊन बोलणार आहोत. मीनवाईल थोडा वापस आते. तुम्हाला मी सांगतो, आता मला असं वाटायला लागले मी पण हे बंद करतो. मी पण जरा बघतो आता स्थळबीळ लग्न बिग्न लावून टाकतो. कारण मी तुम्हाला सांगतो, लग्नानंतर बेस्ट लाईफ आहे. कपल व्लॉगिंग पाहिलं, जी लोकांना मजा येते तिच्या आईला मी तुम्हाला सांगतो, एवढी इन्व्हॉल्वमेंट. पहिले कसं एंगेजमेंटचा टीजर बनवा, मग एंगेजमेंटचा मेन व्हिडिओ टाका, मग लग्नाचा टीजर बनवा, मग लग्नाचा मेन व्हिडिओ टाका. मग या 2 गोष्टी केल्यानंतर पहिले 6 महिने हिचा पहिला स्वयंपाक, हिचा पहिला चहा, बापाची रिएक्शन, आईची रिएक्शन, इसमें फर्स्ट क्लास की 6 महीने जाते. फिर घापाक से तुम लोग प्री प्रेग्नेंसी का हिंटा दो, उसके बाद पब्लिक उसमें ऐसा करती है. मग प्रेग्नेंसीचे महिने पण खूप छान जातात. आणि एकदा का पोरगा झालं तर लहान पोरं पाहिला, जी लोकांना युट्यूबवर मजा येते. मी तुम्हाला सांगतो, काही फॅमिली ब्लॉगर नुसते ब्लॉग चालवे म्हणून पोरं पैदा करून राहिले. आता आणा ती पॉलिसी 1 चाइल्ड 2 चाइल्ड पॉलिसी. नाही तर जर या कपल व्लॉगिंग वाल्यांना, हे जे बाहेरचे हिंदीवाले, त्यांना जर कळलं ना, डायरेक्ट म्हणजे विषयच जाईल आता बाहेर. आणि मग काही तर बॉब अँड क्लोमल मल्टीवर्स व्लॉगिंग युनिव्हर्स मधले, ज्याच्यावर आता मार्वल स्वतः अभ्यास करणार आहे, त्यांच्या घरामध्ये जेवढी माणसं आहेत, अरे प्रत्येकाचा युट्यूब चॅनल आहे बाबा. अरे मला कळतच नाही इथे कोणाचा ब्लॉगची, कोणाचा काय, तो किती चॅनल त्यांच्या घरामध्ये. मी तुम्हाला सांगतो, त्यांचं घर एक वेगळं युट्यूब झालेलं आहे. मी पण करतो. मी बी एखाद्या दिवशी लग्न बिग्न केलं का, माझ्या सासूरवाडी बिसूरवाडी घरचे बिरचे सगळ्यांना यायला व्लॉगिंग करायला लावतो. आणि मी स्वतः एक कॅमेरा कापडात आणि एक कॅमेरा ढोंगणात, डायरेक्ट 2 अँगलला दिसला पाहिजे, पुढनं बी मागणं. मी दूरदृष्टी आहे इच्छा गावात. 8-9 व्हिडिओज मध्ये सगळ्यांचे रिएक्शन बघितल्यानंतर मला पण याच्यावरती माझी जरा रिएक्शन द्यायची इच्छा झाली. मात्र त्या अगोदर उस विषय में आगे बढ़ने से पहले हमको ये जानना पड़ेगा की आदित्य भाऊ सातपुते यांनी आपले आयकॉनिक कमबॅक जो हा इंस्टाग्राम वरती फायनली केलाय. समज नाही रे हो तुम. आदित्य भाऊ बघा काही वर्षांपूर्वी टिकटॉक वरती काय रील टाकत होते, फालतू साले, फालतू. तेव्हा ते साले, हुड, यडा, हे सगळं शेवटचे 4-5 सेकंदात जिस्ट त्यांचा जो आहे किक जी आहे त्यांच्या व्हिडिओमध्ये ती होतीच, नो डाऊट अबाउट इट. आणि आता रिसेंटली 1-2 वर्ष थोडासा पॉज घेतल्यानंतर, 1-2 वर्ष बाकीच्या गोष्टींचा कॉन्टेंट बनवल्यानंतर त्यांनी परत कमबॅक केला आणि परत एकदा आता असे व्हिडिओ बनवायला लागले. आपल्यावर खूप प्रेम करणारी व्यक्तीच आपल्याला एखाद्या व्यक्तीपासून दूर राहायला सांगत असेल तर आपण आर्ग्युमेंट्स न करता ऐकून घ्यायला हवं. आपल्यावर खूप प्रेम करणारी व्यक्ती जर एखाद्या व्यक्तीपासून आपल्याला लांब राहायचा सल्ला देत असेल तर आपण आर्ग्युमेंट न करता तो सल्ला ऐकला पाहिजे. आदित्य भाऊ, तुमचा सल्ला एकदम राईट आहे, एकदम योग्य आहे. पण प्रॉब्लेम असा झालाय की माझे मित्र नरसाळी आहेत. माझ्या मित्रांची लायकीनी मी तुम्हाला सांगतो, माझे काही मित्र ज्या पोरीवर प्रेम करतात त्या पोरीला त्या पोरीच्याच बाबापासून लांब राहायचा सल्ला देत आहेत. आता यांचा आर्ग्युमेंट न करता ऐकायचा की यांच्यातून मुस्काट फोडायचा, तुम्ही मला सांगा. एकदम टॉक्झिक विषय चाललाय जगामध्ये. आणि पोरी तर बाबा, पोरींचा जर बस चालला तर पोरांना पोरांशीच बोलू देणार नाहीत. दुसऱ्या पोरीशी बोलायचा विषय लांबचा आहे. माझ्या आयुष्यामध्ये माझ्या काही जवळच्या मित्रांच्या गर्लफ्रेंड हे त्यांना माझ्याशीच बोलू देत नाहीत. तर तिसरा जेंडर, तिसरं व्यक्ती तर जाऊ द्या.
हे जर लोक बिना आर्ग्युमेंट करायचे ऐकायला लागले तर माझ्या जवळची माझी भोळी बाबडी अशी लेकरं ही डिप्रेशनमध्ये यांच्याशी संवाद साधायला कोणी उरणार नाही. हे तेरेराम सारखे होतील काही वर्षानंतर बाहेर पडतील तेव्हा. तुम्ही असा सल्ला देऊ राहिले पण सगळे नाही त्या सल्ल्याच्या लायकीचे लोक. डोक्यात बेंड आहे मी तुम्हाला सांगतो. एकदम मला कळत नाही इंस्टाग्राम रील्स वरती आजकाल एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी सद्गुरू ओनली. इतके लाईफचे सल्ले देतात लोक की मला आता कळत नाही माझ्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम नाहीये का सल्ले देणारे लोक जास्ती आहे की मॅटर काय. पुढचा तर एकदमच डेंजर आहे. मनात कितीही दुःख असलं तरी चेहऱ्यावर छान स्माइल ठेवायची आणि सांगायचं की मी ठीक आहे. एक और टाइम म्यूजिक. मनात कितीही दुःख असलं तरी चेहऱ्यावर छान स्माइल ठेवायची आणि सांगायचं की मी ठीक आहे. मनात कितीही दुःख असलं ना तरी चेहऱ्यावर स्माइल ठेवता आलं पाहिजे. तसंही कोणाला काय फरक पडतो फरक तिच्या नाही पडलं तर पाडणार. अरे मी जर दुःखात असेल ना मी तर ट्रॉमे दिल लोकांना. ट्रॉमे एवढा घाण रडला ना चौकामध्ये नाकातनं शेंबूड आणि डोळ्यातनं अश्रू पात तिच्यायला अनोळखी माणूस ना शेंबूड साफ करून जाईल एवढे तमाशे कराल मी. तुम्ही दुःखात आहे तुम्ही बिंदात 4 लोकांना ट्रॉमे देऊन टाका. 4 लोकांना ट्रॉमाटाईज करून टाका ना. लोकांना टेन्शन आलं पाहिजे का आम्हाला दुःखात गावावर आहे लोळा वेळा. मी तर म्हणतो रस्त्यावरती चेहऱ्यावर हसणं भिसणं असा साजूक तू वागणं जमणार नाही. दुःखा बिकार असं ना राडे करून टाका मॅटर करून टाका. इच्छा गावात एवढे घाण राडा ना मी तुम्हाला म्हणतो नरडे फाटले पाहिजे तुमचे. हसदे चेहऱ्याचा मतलब हे नाही ਹੁੰਦਾ कि ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੋਈ तकलीफ नहीं होती. जोक सपाट असलं काही आपण करणार नाही होत. पण जर तुम्ही दुःखात असाल तर एक्सप्रेस व्हा. अनोळखी माणसासमोर जाऊन बळच रडा मी म्हणतो पण असं दाबून ठेवू नका. याच्यानं माणसं येडी होतात स्किझोफ्रेनिक वगैरे होऊन जाल मोठे लफडी होऊन जातात मेंटल स्ट्रेसने. आणि खास करून पोरांनो रडत जा कुठेतरी जाऊन बळच रडायचं दिवा आठवतो 2-3 घंटे. आणि मग प्रत्येक रील मध्ये आदित्य भाऊंचा तो एंडिंगचा आयकॉनिक तो विषय आहे तसं. मला नाही ना मला शिकायचंय हे. मला कोणतरी शिकवा काहीच. एक तर मला याची तुम्ही आता ट्रेनिंग द्या मी तुम्हाला सांगतो. कारण मला हे शिकायचे मला पण असं वागायचे असं हु क्यूट सारखं वगैरे. मला पण द्यायचे सल्ले काही लाईफचे. मैं बाबा टिल्लू नाम मेरा बाबा टिल्लू. आणि मी आदित्य भाऊंचा एवढा प्रॉपर फॅन आहे मी तुम्हाला सांगतो की ही रील आदित्य भाऊंनी रिपोस्ट केली आहे. कारण ही रील त्यांनी 1-2 वर्ष आधी पण टाकली होती. आदित्य भाऊ असं ना करू यार रिपोस्टिंग कॉन्टेंट यार हर्टिंग यार मी यार. पुढचा सल्ला आदित्य भाऊंनी एकदम मनापासून दिलाय. रिलेशनशिपमध्ये हे माझं हे तुझं असं नसतं. जे काय असतं ते दोघांचं असतं आणि दोघांनी मिळून सांभाळायचं असतं. रिलेशनशिपमध्ये माझं तुझं असं काही नसतं. जे काय असतं ते दोघांनी मिळून सांभाळायचं असतं. सच अ ब्युटिफुल सेंटेन्स. आणि कसं मी तुम्हाला सांगतो हे रोशनी हे जेन्युइनली सांगतो. आदित्य भाऊ ॲज अ पर्सन चांगले आहेत. त्यांच्या जवळपासची मित्र जीवाला जीव लावणारी आहेत. त्यांच्यामध्ये असे कुठेच मला कधी म्हणतो ना जेलसी म्हणा किंवा इंटरनल मॅटर म्हणा असं नाहीये. एकमेकांना नेहमी सपोर्ट करत असतात. त्याच्यामुळे काय झालंय आदित्य भाऊंना असं वाटतं की सगळं जग चांगलं आहे पण सगळं जग एवढं हरामी आहे. मी तुम्हाला सांगतो आदित्य भाऊ तुम्हाला जर आमच्या आयुष्यातली माणसं कळली ना मी तुम्हाला सांगतो अरे बाबा तुम्ही आम्हाला स्वतःहून याल आमची आरती बिरती करायला लागाल. एवढं टॉक्सिक ॲटमॉस्फिअर मध्ये आय ग्रू माय लाईफ. आय डोंट अंडरस्टँड मॅन. रिलेशनशिपमध्ये माझं तुझं काही नसतं. जे काय असतं ते दोघांनी मिळून सांभाळायचं असतं. फक्त मग रिलेशनशिप नंतर घराचे हप्ते तुझे असतात आणि डायव्होर्स नंतर ॲलिमनी माझं असतं. वस्तुस्थिती ऑपेंड नका इथं बघा काय चाललंय समाजामध्ये. आजच्या घडीला लग्नानंतर किती पण मोठा खर्च असेल तरी पुरुषाच्याच खांद्यावरती काबर येतो मला तुम्ही सांगा बरं काहीच. आणि ॲलिमनी 2-2 महिने जरी लग्न टिकली तरी गपकन 1-1 लाखाची ॲलिमनी कोर्टात द्यायला सांगतं. म्हणजे आता पुरुषांनी कुठं द्यायचं मला तुम्ही सांगा. आणि तुम्ही म्हणता की रिलेशनशिपमध्ये माझं तुझं काही नसतं. जे काय असतं ते दोघांनी मिळून सांभाळायचं असतं. मी तर म्हणतो दोघांनी मिळून काही नका सांभाळू. रिलेशनशिपमध्ये गेल्यावरती स्वतःला जरी सांभाळलं लय मोठी गोष्ट आली आहे इच्छा गावात. नात्यात एवढा विश्वास पाहिजे की दोघांमध्ये कान भरणारी तिसरी व्यक्ती जरी आली तरी एकमेकांमध्ये गैरसमज नाही झाला पाहिजे. नात्यामध्ये तिसरं आलं ना की गैरसमज होतात. आय ॲग्री. पण माझं तर मला कळतच नाही. अहो ते शेवटची 5 सेकंदाची तुम्ही म्युझिक ऐका या रीलमध्ये. माझ्या आयुष्यात ना नाती आहे ना दुसरा आहे ना तिसरा आहे ना पहिला आहे तरी हे शेवटचे 5 सेकंदाची एवढी दर्दनाक म्युझिक ऐकल्यानंतर मी रिकामा 15 मिनिटांना नैराश्यात गेलो. काही नाही पण तरी मला असं वाटलं की भैया काहीतरी झालंय माझ्या लाईफचं. गाईज माझाच फॉल्ट आहे मी तुम्हाला सांगतो. काय झालंय ना माझे फेवरेट पिक्चर ॲनिमल कबीर सिंग फाईट क्लब गॉडफादर सारखे आवडतात गुड फेलास वगैरे. एकतर ना मी एकदम म्हणजे टोकाचा माणूस आहे किंवा मी एकटाच माणसात आहे असं वाटतं कधी कधी. रिसेंटली जसं मी सांगितलं बॅक टू द मेन टॉपिक. रिसेंटली आदित्य भाऊनी युट्यूबवरती सांगितलं 8 भागांच्या इन्स्टॉलमेंट मध्ये कधी फायनली बाप होणार आहे. त्याच्यामध्ये काही लोकांचे रिॲक्शन बघून मला खरंच चांगलं वाटलं. उदाहरणार्थ विशाल फाळे भाऊ. विचार करा तुम्ही तुमच्या मित्रासोबत आहात त्याच्या सगळ्या आयुष्यातले फेजेस बघितले. त्याच्यासोबत तुम्ही लहानाचे मोठे झाले आहात. आता तुम्ही अशा लेवलला की यू आर सक्सेसफुल. आणि जेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये अशी आनंदाची बातमी येते यू आर बाउंड टू फील गुड. त्यामुळे विशाल भाऊंच्या आणि असंख्य लोकांच्या रिॲक्शनच्या खूप होलसम होत्या. ये देखे मी पिघल गया यार. सुख कळले, सुख कळले.
मात्र काही लोक एवढे शॉक झाले होते, शॉक ऐकून मला शॉक बसला. व्हाय इज अ शॉक? काय बोलतो? इसको एक्सपेक्टेशन नहीं थी कि क्या है कैसा है, इतना का है भैया शॉक लग रहा. गाइज ऑनेस्टली 8-8 पार्टचे व्हिडिओ बनवणे इज बियॉन्ड माय लॉजिक. पण मी तुम्हाला एक जेन्युइनली सांगतो, हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण असतो. हा एखाद्या माणसामध्ये, एखाद्या कपलच्या लाईफमध्ये जेव्हा पहिल्यांदा ही मुवमेंट येते, जेव्हा त्यांना कळतं का ते आता प्रेग्नंट आहे, ते जगाला सांगतात. इट इज सो होलसम. मला ते बेबी शब्दात नाही म्हणता येते, पण या गोष्टींना रोस्ट करणं हे मला ऑनेस्टली नैतिकरित्या पटत नाही. कारण यार मी तुम्हाला सांगू, हा मुवमेंट ना प्रत्येकाच्या लाईफमध्ये येईल आपल्यापैकी, आणि इट इज अ व्हेरी पर्सनल, आणि आपल्या लोकांसोबत शेअर करावं असं वाटतं, आपल्या लोकांना सांगावं असं वाटतं. त्यांचे रिॲक्शन्स जे आहेत हे आयुष्यभर टिपून ठेवायला वाटतात. विचार करा, तो मुलगा जेव्हा लहानाचा मोठा होईल, जेव्हा तो हे सगळे व्लॉग्स बघेल, त्याचे सगळे काका आत्या आजी आजोबांच्या सगळे रिॲक्शन्स बघेल, इट इज सो होलसम अँड सो ब्युटिफुल की जे देखे ना, माझं लग्न नाही झालं गाईस तरी मला असं वाटलं की व्हायला पाहिजे लवकर. बेटा मन में लड्डू फूटा. तर या विषयावरती विनाकारण यांच्या रिएक्शन्सला घेऊन आपण रोस्ट करण्यापेक्षा आपण आपल्या चॅनलच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने आदित्य भाऊंना खरंच शुभेच्छा देऊ आणि कॉंग्रॅच्युलेट करू. फक्त हा ते जे रील्स केल्यामध्ये अचानक भयानक नाही. एनिवेज गाइस, भेटूत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. इफ यू लाईक द व्हिडिओ देन लाईक द व्हिडिओ, गॉड डॅम इट, अँड ऑल्सो कमेंट ऑन इट. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन तुम्ही पण जरा लोकेशन बघा, खाजगी विषयाचा जुगाड लावा, लग्न बिग्न करा आणि ब्लॉगिंग चालू करा. मी तुम्हाला सांगतो.